Hello, good morning. Last time we have completed exercise 1.1b up to 16 example. Now 17. The sum of the age of 3 persons is 150 years. Suppose A, B and C are the 3 persons and the sum of age of 3 persons is 150 years. It is given 10 years ago their age were in the ratio 7:8:9. Then find their present age. Present age काढायचे आहे. दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे 10 years ago. मग 10 वर्षापूर्वी हा 10 ने कमी, हा 10 ने कमी, हा 10 ने कमी, मग ते किती होईल? 30 कमी होतील. Therefore A plus B plus C is equal to 120. And 10 वर्षापूर्वीचे हे त्यांच्या वयाची बेरीज आली. त्यांच्या वयाची बेरीज आल्यानंतर त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 7:8:9. Let x is the common multiple. Therefore their age before 10 years 7x plus 8x plus 9x is equal to किती? 120. 10 years पूर्वी आहे. यांची बेरीज केली तर ती 24x. x बरोबर 120 भागिले 24. 24 चा भाग काय होतो? x बरोबर 24 25 असेल. म्हणजे ही त्यांची पट आलेली आहे. तर ही पट आपल्याला त्यांची काढत असताना याचं आपल्याला वय काढावं लागेल. ते आहे 7x. मग 7x 8x आणि 9x. मग 7 गुणिले 5 इथं 8 गुणिले 5 आणि इथं 9 गुणिले 5. तर येथील 35 इथे 40 आणि इथे 45. मग त्यांचं प्रेझेंट एज नाही आहे. हे केव्हाचं आहे? 10 years एगोचं आहे. 10 वर्षापूर्वी ए हा 35चा, हा 40चा आणि 45चा. पण आजचं वय पाहिजे तर प्रत्येकाचं वय टुडे प्रेझेंट एज करायला लावलेलं आहे म्हणून त्यांना 10 मिळवावं लागेल. आणि therefore present age is 45, 50 and 55. त्याच्यामध्ये पर्याय तुम्हाला दिलेला आहे. पर्याय नंबर ए पहिला हा पर्याय आहे ए. म्हणजे आपल्याला काही सोडवताना पहिले आजचं वय दिलेलं आहे. हे 10 वर्षापूर्वीचं वय 120 येणार आहे. त्यांचं गुणोत्तर दिलं आहे, रेशो दिलेला आहे. त्या कॉमन मल्टिपल x आहे. तो x लावल्यानंतर यांची बेरीज 24 आणि ते 120. तर 10 वर्षापूर्वी त्यांचं वय 5च्या पटीत होतं. मग ते 10 वर्षापूर्वीचं वय आहे, हे 10 वर्षानंतरचं वय. म्हणून प्रेझेंट एज काढत असताना पुन्हा 10 मिळवावं लागेल. 18वा प्रश्न पाहणार. 18वा प्रश्न. द नंबर 14, 16, 35 and 42 are not in proportion. हे proportion मध्ये नाहीये. The fourth term for which they will be in proportion. या ठिकाणी कोणता अंक असेल किंवा कोणती संख्या असेल की हे proportion मध्ये येईल. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे म्हणून आपण x म्हणून घेऊ. आणि मग आपल्याला माहिती आहे की एक्स्ट्रीम the product of extreme terms is equal to product of the mean term. x ची किंमत काढताना 16 into 35 upon 42. 7 सकम 42, 7 बचा 35. आता इथं 6 ने भाग द्यायला पाहिजे. 6 ने भाग द्यायला का नाही जात म्हणून तो 2 ने 6 2 8 16 8 5 40. इथं 14 दिलेलं आहे. सॉरी 14 दिलेलं आहे. 14 आहे. 7 वाजा 35 7 गुणे 4 7 गुणे 14
2 8 16 8 म्हणजे 40. आणि म्हणून या x च्या ठिकाणी चौथी संख्या फोर्थ टर्म कोणती पाहिजे होती 40. दिलेली किंमत आहे 42. इट इज रॉंग. When we put the value 40, then these four numbers are in proportion. So instead of 42, you must write 40. That is B, the answer. Next question. X upon y is equal to z upon w is equal to implies y upon x is equal to w upon z. तर हा कोणती क्रिया केल्यामुळे आपल्याला हे मिळणार आहे. तर याला उलट केलं. उलट करताना आपण काय करतो इन्व्हर्टेंडो. तर इन्व्हर्टेंडो इथं दिलं पाहिजे होतं. इथं डिव्हिडेंडो कंपोनेंडो अल्टरनेंडो आणि नन ऑफ दिस. तर हा आहे इन्व्हर्टेंडो. पर्यायमध्ये नाही म्हणून डी नन ऑफ दिस डी येणार. तसाच प्रश्न 20वा प्रश्न आहे 20 नंबर क्वेश्चन 20. If P upon Q is equal to R upon S is equal to P minus R upon Q is equal to P minus R upon Q minus S. ही क्रिया कोणती आहे. तर पहिल्या मधलं दुसरी वजा केली आहे. खाली पण पहिल्या मधलं दुसरी वजा केली आहे म्हणजे सबट्रॅक्ट केलेलं आहे. And that's why there are four alternatives: subtrahendo, addendo, invertendo, none of these. Subtrahendo म्हणजे मायनस करणे, addendo म्हणजे याची प्लस करणे. म्हणजे हा आहे पर्याय नंबर 8. त्याला म्हणतात subtrahendo. So this is the answer. What action we take on these two ratio? Write the proper term. Now next 21. A upon B is equal to C upon D. It implies याच्यावर एक क्रिया केली तर ती येते A plus B upon A minus B is equal to C plus D upon C minus D असं दिलेलं आहे. The process is called, याला कोणती म्हणणार. एकदा प्लस केला म्हणजे कॉम्पोनेंट आणि सबट्रॅक्ट केला म्हणजे डिव्हिडेंड. पहिला फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, and here componendo, this is dividendo. So we have the choice C number. C is componendo and dividendo. Now next question 22. These four questions are primary questions. They want to come know that whether the students are prepared for the law or not. ते नियम तुमचे पक्के का नाही तपासण्यासाठी केलेलं असतं. U upon V is equal to W upon P. Then U minus V upon U plus V is equal to W minus P upon W plus P. आता या ठिकाणी पहिले आपल्याला U मधनं वजा केल्या म्हणजे इथं काय आलं डिव्हिडेंडो आणि खाली आलेला आहे कॉम्पोनेंडो म्हणजे डिव्हिडेंडो कॉम्पोनेंडो असा त्याचा पर्याय पाहिजे. पण त्याचा पर्याय इथं दिलेला आहे इन्व्हर्टेंडो रॉंग आहे, अल्टरनेंडो रॉंग आहे, addendo wrong आहे, none of these, and that's why D is none of these. Next question. (23) 12, 16 is 2, or we say star
20 are in proportion, then what is the value of this star? तुम्हाला माहिती आहे की अंतिम पदाचा गुणाकार हा यांच्या गुणाकाराबरोबर असतो, म्हणून स्टार इज इक्वल टू अपॉन 16 यांचा गुणाकार भागिले हा 4 त्रिक 12 4 चौक 16 4 एक 4 4 पंचे 20 3 50 15 and that why the value of star is 15 and that is in the C. Star is equal to 15, it is in C. पर्याय नंबर C असेल. नेक्स्ट क्वेश्चन 4 star 9 and 30 upon 30 integer 1 upon 2 are in proportion. So what is the value of star is equal to question mark. पुन्हा आणखी प्रश्न वर यासारखाच आहे की अंतिम पदाचा गुणाकार 4 गुणिले 13 पूर्णांक 1/2 भागिले 9 व स्टारची किंमत मिळेल. मग या ठिकाणी 13 गुणिले 26 आणि 27 4 गुणिले 27 भागिले 2 भागिले 9. मग 1 गुणिले 4 9 1 9 9 3 27 3 गुणिले 6. इथं मात्र आहे नीट केलं पाहिजे. ज्याने फक्त वरच्याला भाग द्यायचा खालच्याला नाही द्यायचा. पहिले हा पहिले काढून गेला 2 आलेला आहे 9 3 27 3 गुणिले 6. हा पूर्णांक असला तरी शांततेने सोडवायचा. नेक्स्ट क्वेश्चन हा 24 नंबरचा प्रश्न होता. 25वा पाहूया. द मीन प्रपोर्शन बिटवीन 1.4 ग्रॅम मीन काढायचा म्हटलं पण म्हणजे इथं स्टार्ट होऊया and 5.6 gram. When the three terms are in proportion, that is continued proportion. So we can say that the square of याचा वर्ग बरोबर हे येणार आहे आणि म्हणून आपण काय करणार आहोत की याचा बरोबर स्क्वेअर रूट मध्ये डायरेक्ट घेऊन टाकू. 1.4 into 5.6. आता याचा स्क्वेअर रूट काढताना 1.4 into 1.4 गुणिले 14 चौक 56 म्हणजे इथं पॉइंट नंबर एक आलेला आहे. याच्यापैकी एक बाहेर गेले आणि 4 पैकी 2 4चा स्क्वेअर रूट 2 2 ला म्हणून एकदा 14 2 28 आणि इथं ग्रॅम दिलं पाहिजे आणि इथं दिलेलं आहे. and that's why the correct answer is 2.8 gram and that is in the B. पर्याय नंबर बी असेल. हा झाला 25वा प्रश्न. आपण पाहणार आहोत आता 26वा प्रश्न. If A upon 4 is equal to B upon 5 is equal to C upon 9, then find. असे प्रश्न झाले आपले A plus B plus C upon C. Here the value of A put 4 plus 5 plus 9 upon C means 9. 4 × 9 9 18 भागिले 9 म्हणजे 2. यासारखे प्रश्न MPSC मध्ये विचारले गेले. 27वा प्रश्न पाहणार आहोत. 27. Two numbers are in the ratio 3:4. Two numbers. 3:4. If 6 added to both, याच्यामध्ये ते 6 त्या दोन संख्या ज्या आहेत त्यांचं प्रपोर्शन 3:4 आहे. पण त्या दोन संख्यामध्ये जर तुम्ही 6 मिळवले तर रेशो येतो. then ratio is 4:5. आता त्यांनी विचारलं ते फाइंड दॅट टू नंबर्स. हे जर सोडवत बसलो तर अर्धा तास लागून जाईल. मग याला पर्याय पाहायचे. प्रत्येक गोष्ट सोडून येत नाही, पर्यायावरून पण येतं. आता आपण इथं लिहिणार आहोत त्याचे A 14 and 20, B 17 and 19, C 18 and 14 24 and D none of these. See here, actually the two numbers are in 3:4 proportion. If we add
6 to both number, then the ratio or proportion is 4:5. Then which are the two number? पहिली गोष्ट म्हणजे त्या दोन संख्या सुरुवातीला दिल्या त्यांचे प्रमाण किती आहे 3:4 आणि त्या संख्या विचारलेल्या आहे. याला भाग देऊया आपण. याच्या येणार 2 7 14 2 10 20 7 10 आहे म्हणजे त्यांचं प्रमाण हे येत नाही म्हणून रॉंग आहे. याला तर भाग जात नाही म्हणून हे येणारच नाहीये, हे रॉंग आहे. याला भाग देऊया 6 3 18 6 4 24 3 4 आणि हे दिलेल्यापैकी आहे आणि म्हणून हे आन्सर असेल. हे असंही केलं पाहिजे, तुमचं काही घेणं देणं नाहीये. नाही तर आपण दोन संख्या ए आणि बी मानणार, त्यांचं दिलेलं आहे 3/4 दिलेलं आहे. इफ वी ऍड 6 टू बोथ नंबर देन इट विल बी 4/5. असं जे लिहिलं तर खूप मोठं गणित होईल. दॅट्स वाय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड द आन्सर विल बी फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. कधी कधी असं होतं. 28वा प्रश्न पाहणार आहोत आपण. ते मुद्दामून असे प्रश्न देतात. ऍक्च्युली 4:5 चा काही संबंध नव्हता, पण मुलं जे गोंधळात पडलेले मला येत का नाही आणि सोडत बसून वेळ खूप जातो असे प्रश्न पर्यावरणामध्ये येतात. 28 इफ a/4 is equal to b/5 then आता इथे पर्यावरण काढायचं आहे. a plus 4/a minus 4 is equal to b minus 5/b plus 5. b मध्ये दिलेलं आहे a plus 4/a minus 4 is equal to b plus 5/b minus 5. c मध्ये दिलेलं आहे a minus 4/a plus 4 is equal to b plus 5/b minus 5 and d none. यांच्यापैकी नाही. see here we have given the ratio of a is to a/4 is equal to b/5. मग आता याच्यामध्ये मिळवलं आहे आणि वजा केले तिथेही मिळवलं पाहिजे होतं. इथं आपण कॉम्पोनेंट केले तर कॉम्पोनेंट म्हणजे चुकीचं आहे. इथं डिव्हिडेंडो केला तर इथं डिव्हिडेंडो पाहिजे, हे चुकीचं आहे. आता हे दोन पर्याय राहिलेले. हिअर कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो म्हणजे हे करेक्ट आहे, बी येणार नाही. सो द करेक्ट आन्सर इज बी. पर्यावरण उत्तर काढता आली पाहिजे. प्रत्येक गोष्ट सोडवलीच पाहिजे आणि सोडवलं आलं पाहिजे असा आम्ही जेव्हा विचार करतो दॅट इज वेस्टेज ऑफ द टाइम. नाउ 29 a is to b is equal to 4:1 then square root of a/b plus square root of b/a is. आता या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला लक्षात आल्याच पाहिजे. a ची किंमत 4 आणि b ची किंमत 1. 4/1 अधिक 1/4 याचे उत्तर येणार आहे 4चा स्क्वेअर रूट 2. याच्या एकाचं 1 येईल आणि याचं खाली येणार 2. 2 आणि 1/2 म्हणजे अर्धा. ज्याला हे जमत नाही त्याने काय करायचे 2 1/2 असं डायरेक्ट घ्यायचं आहे किंवा 2 आणि अर्धा म्हणजे अडीच म्हणजे 5च्या. आपण या ठिकाणी काय काय शिकलो या प्रकरणामध्ये ते आपण अगोदर एकदा रिव्ह्यू घेऊन घेऊ. पहिले आपण पाहणार आहोत a/b is equal to c/d. दे पहिला आहे इन्व्हर्टेंडो म्हणजे काय b/a is equal to d/c. हा इन्व्हर्टेंडो. दोन नंबर आहे a आणि c यांचं गुणोत्तर घेतलं a/c. पहिलं काय b/d म्हणजे पहिल्याचे गुणोत्तर आणि दुसऱ्याचे गुणोत्तर याला अल्टर केलेलं आहे. अल्टरनेंडो. तिसरा आहे a प्लस b/b c प्लस d/d याला म्हणणार आपण बी कॉम्पोनेंडो. जर इथं मायनस असेल तर याला म्हणणार आपण डिव्हिडेंडो. म्हणजे 4 भाग शिकलो. जे लास्टली a प्लस b हा झाला तुमचा कॉम्पोनेंडो. a मायनस b डिव्हिडेंडो. या c प्लस d कॉम्पोनेंडो आणि c मायनस d डिव्हिडेंडो.
So this is componendo dividendo. Again, याच्यानंतर यांची जे बेरीज केली a plus c upon b is equal a plus c upon b plus d is equal to a upon b. आपण लिहिलं तर c upon d लिहिलं. तर इथं यांची बेरीज केली म्हणून याला आपण अडेंडो म्हणतो. आणि जर मायनस केलं तर आपण त्याला सबट्रॅक्टो म्हणतो. Lastly, if four numbers are such that four number A, B, C and D such that A upon B is equal to C upon D or A into D is equal to B into C, that means the product of the extreme term and product of the mean term are equal, then these four numbers are in proportion. If this condition occurs, then that number are proportion. If they are in proportion, then this condition apply. Again, if A upon B is equal to C upon D is equal to E upon F is equal to then the A plus C plus E upon B plus D plus F is equal to A upon B is equal to C upon D. तो इथं आपण बेरीज करतो, अडेंडो आपण करतो. याला आपण अडेंडो म्हणून याच्याबरोबर याचे सगळ्यांचं रेशो सारखा येणार आहे, प्रपोर्शन सारखा येणार आहे. हे झालं चार संख्येच्या बाबतीत. जर तीन संख्या दिल्या असेल, when the three number are such that A upon B C, पहिल्याने दुसऱ्याचे गुणोत्तर आणि दुसऱ्याने तिसऱ्याचे गुणोत्तर म्हणजे ज्याच्याने याचा गुणाकार केला आणि तो जो मधल्या पदाचा स्क्वेअर आला, then that three number are in continue proportion. Three number are in continue and four are in proportion. This is continue proportion and that's why याचा स्क्वेअर रूट b आहे, याचा स्क्वेअर रूट मध्ये येईल. म्हणून आपण डायरेक्ट आता असं घ्यायचं आहे, मधलं पद काढायचं असेल तर डायरेक्ट या दोन्हीचा गुणाकार स्क्वेअर रूट मध्ये लिहून त्याचं स्क्वेअर रूट काढू. This is the end of this chapter. If you have any difficulty, then ask me personally or give me some messages. It is not necessary to have your video or anything. Thank you. Today we are going to learn the new unit number 3. That is indices. बेसिक बघूया याचा आपण पहिले. Here 2 into 2 into 2 is equal to दोन हा तीन वेळेस आलेल्या ती संख्या पुन्हा त्याच्या जोडली, दोनाचा तिसरा घात याला बेस म्हणतात, याला इंडेक्स म्हणतात. या इंडेक्सला एक्सपोनेन्शियल म्हणतात, याला डिग्री सुद्धा म्हणतात, मराठीमध्ये घातांक म्हटलं जातं. हा बेस आहे. When a number is multiplied itself, how many times, that is the index. Again 7 into 7 is equal to 7 square म्हटलं आहे. इथं 2 3 असेल तर क्यूब, नंतर 5 into 5 into 5 into 5. How many times? 1 2 3 4. 5 raised to raised raised 5 raised to 4. हा रेस्ट शब्द आहे. आपण रेस्ट म्हणतो, रेस्ट नाही, रेस्ट टू 4. सपोज 9 raised to 6, that means 9 multiplied by 9 how many times? 6 times करावं लागेल. In this way we can say that the underneath number म्हणजे खालच्या संख्याला बेस म्हटलं जातो. हा असतो पॉवर. याला आणखी एक नाव आहे, इंडेक्स, एक्सपोनेन्शियल, degree and power. There are so many words which is used in the question. Sometimes they use index, sometimes they use the power, and so on. Now I am going to teach you
some laws of the indices. Index से अलग होते हैं indices. Here see here 9 raised to 3 into 9 raised to 2. तर आता आपण प्रॅक्टिकली पाहूया. 9 raised to 3 म्हणजे 9 into 9 into 9 गुणिले 9 raised to 2 म्हणजे 2 times 9 into 9 2 times 3 times. If a number is multiplied itself how many times, then that will be the power 1 2 3 4 5 9 raised to 5. That means what we can conclude, if the base is same, then take the sum of the power. 3 plus 2 is equal to 9 raised to 5. That means x raised to a into x raised to b. Here the base is same, so get the sum of the power a plus b. This is first lesson. This is first law. If the base are same, and if there is a multiplication, not plus minus and division, then you can say that take the base same and take the sum of the power or index. Second, here division. Division असेल तर इथे आपण इथे डिवाइड करूया. भागिले केल्यावर हा 9 कट म्हणजे हा 9 कट म्हणजे 1 राहिला 9 म्हणजे 1 आला. याचा अर्थ 3 मधून 2 गेला 1. ये वजा करावं लागेल. If x raised to a divided by x raised to b, then keep the base as a constant and take the subtraction of these two power. पहिला मधून दुसरा वजा करा. b minus a नाही चालणार. 7 raised to 8 minus in divided by 7 raised to 10. Then base is same. Take 8 minus 10. 8 मध्ये 10 जाते म्हणून 10 मध्ये 2 गेले 2 10 चं चिन्ह इथे वजा झालं. And that's why the answer is 7 raised to minus 2. पहिल्या मधून दुसरा वजा करायचा. हा दुसरा नियम झाला आपला. तिसरा नियम a raised to 2 raised to 5 raised to 2. याचा अर्थ असा होतो की या पॉवरची पॉवर आहे आणि म्हणून बेस को ठेवून या पॉवरचा गुणाकार करायचा आहे. 2 raised to 10. How can we conclude into the law? If a raised to m raised to n, then it is a raised to m plus m into n or a raised to m n. If there is no sign between the two letters, then there must be multiplication. Do you understand this one? Okay. अब तीसरा नियम झाला. चौथा नियम. If a into b, so 2 into 3 raised to 5, then या ठिकाणी बेस 2 देना है. मग याचाही पॉवर 5 आहे. 2 raised to 5 into 3 raised to 5. इथं मात्र गुणाकार आहे. गुणाकारच येईल. याचाही डोक्यावर येईल आणि याचा कंस आहे. कंस असल्यामुळे ब्रॅकेटच्या वर आहे म्हणून हा पॉवर दोनाची पण आहे तीनाची पण दोन्हीला द्यायचे नाही चिन्ह आहे. म्हणजे इथं a into b raised to m असेल. Then it is equal to a raised to m into a raised to b raised to m. हा चौथा नियम. पाचवा भागाकाराच्या बाबतीत 2 भागिले 3 raised to 5. Then 2 raised to 5 divided by 3 raised to 5. Same as a upon b raised to m is equal to a raised to m upon b raised to m. दोन्हींना तो पॉवर द्यायची. यालाही द्यायची आहे यालाही द्यायची. हे गणित बघूया. a raised to 2 upon b raised to 5 raised to 3 दिले आहे. तर याचा त्याचा गुणाकार होईल. a raised to 2 into 3 upon b raised to 5 into 3. a raised to 6 upon a raised to 5 and b raised to 15. In this way you can apply the law of indices. Lastly, see here, last time we learned about 2 raised to 8 divided by 2 raised to 10. Here division and the base is same. Base को ठेवायचा पहिल्या मधून दुसरी वजा केली होती. दोनाच्या वजा 2 घात होतो. आपण दोनाच्या घरी 5 घेऊन टाकतो. म्हणजे लक्षात राहील.
आता इथं मायनस आहे. इंडायसेस प्रकरणामध्ये किंवा चॅप्टरमध्ये हा जो पॉवर असते ती निगेटिव्ह नाही राहत, ती पॉझिटिव्ह करण्यासाठी याला एक छेद घेऊन याच्या खाली एक आहे, याला उलट करायचं. याला उलट केलं तर याची पॉवर बदलून जाईल. 5^2 ही 5^25 असं नाही होणार की याच्या उत्तर -25 होऊन जाईल, असं नाही येणार. -2 असेल तर -5 × -5 इथं 5 × 5 करता येईल, पण -5 दिलेला नाही आणि म्हणून याचे उत्तर येणार नाही, ते असं उत्तर येणार आहे. याचा अर्थ काय, a⁻m असेल तर 1/a⁻m लिहायचे. 2⁻7 1/2�7 और 1/2⁻7 याला उलट केलं 2�7 प्लस होईल आणि खाली एक लिहित नाही 2�7. सो a⁻m -m = 1/a⁻m और 1/a⁻m हा माइनस आहे तो वर जाताना प्लस होईल a⁻m. दिस इज अनदर. आणखी त्याच्यातला राजनियम मध्ये एक ट्विस्ट दाखवतो. बघा आता तो नियम कसा शिकायचा. 5/3 याचा -2 आहे, तर तुम्ही काय करणार, याला 1/5/3 करणार. मग आपण याला पुन्हा आणखी नियम लावणार. 1/5 भागिले 3/2 5/2 आता याच्या वरती गुणाकार म्हणजे याने याला वरती गुणलं 3/2 आणि 5/2 म्हणजे दोन्हीच्या आता जर पॉवर सारखी आहे तर ती एकच का ठेवणार आपण आणि कंसाच्या वर ठेवून टाकणार. याच्यावरून बघा तुम्ही इथं काय झालंय, -2 होता इथं +2 गेलेला आहे. 5/3 होता 3/5 झाला. याच्यावर एक नियम तयार होतो. इफ a/b⁻m तर याला जर बदलायचं असेल तर एक छेद मध्ये लिहावं लागेल. ते लिहायचं असेल तर डायरेक्ट आपण लिहू शकतो b/a⁻m. So whenever you want to change the negative power, then change the a/b into b/a. That means upper side to the lower and lower side to the upper side. Numerator into the denominator and denominator into numerator. If you want to keep this as it is, then write 1/a/b⁻m. Both are same. एक तर तुम्ही अंश आणि छेद बदला, एक तर तुम्ही एक छेद घेऊन अंश छेद तसे ठेवून पॉवर बदला. पॉवर बदलण्यासाठी हे बदललं पाहिजे किंवा हे जे बदललं नाही तर मग एक छेद देऊन त्याच्या पॉवर बदलला पाहिजे, मायनसच्या प्लस केला पाहिजे. हे एवढे सगळे नियम आपण आज शिकलो. याचे आपण उपयोग प्रकरण सोडवताना घेणार आहोत. नियम लक्षात ठेवायचे.